रॉकी ग्रुप चषक जिथे खेळ आपल्याला आकर्षक बघायला मिळेल. पंकज हे षटक आहे, गोलंदाजी मार्कवरती बसायचे असेल. पहिलं षटक आहे, ऑन साईडला खेळ क्षेत्ररक्षक. ओहो, खराब क्षेत्ररक्षक नॉट स्ट्राईक फलंदाज युवराजला धाव घ्यायची होती, परंतु विराज नकार दिला होता. पहिल्या चेंडूवरती एक छोटस नाट्य घडताचा आपण पाहिलेलं आहे. पंकज हे षटक आहे, पहिल्या चेंडू डॉट टाकलाय. पंकज जवळ पाहतोय लेडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये आणि डॉट बॉल सुरुवात या ठिकाणी झाल्या आणि तदनंतर स्वागत या ठिकाणी केलं गेलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता डीप मिड विकेटला. तेजस चव्हाण त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून रनिंग कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न जो होता तो चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने त्याने अटेम्प्ट केले होते डीप मिड विकेटवरती, त्या प्रयत्नांना अपयश जरूर आलंय, परंतु आपल्या संघासाठी धाव वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूंचा केला ठिकाणी झालाय. पहिल्या चेंडूवरती सुद्धा प्रशांत सर आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज विराजने केला होता. विराज आणि युवराजची जोडी मैदानावरती आहे. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू सुरेख आहे. गोलंदाजी करत असताना खांद्यांचा छान वापर आणि चेंडू थोडासा वळतोय. बाउन्स अत्यंत महत्वाचा आहे. चेंडू उसळी घेतोय, त्यामुळे बॅट्समनला फारसा आपला आत्मविश्वासाने खेळता आलेला नाही. विराज 2, धावसंख्या बिनबाद 2. पुढचा चेंडू. हो, वेगामध्ये केलेला बदल होता. स्लो रमन पंकज अतिशय हुशारीनं गोलंदाजी करत असताना या षटकात फक्त 2च धाबा आहेत. पहिला भन्नाट वेगाचा चेंडू होता आणि त्यानंतर स्लो रन होता. बॅट्समनला फारसा कळलेलं नाहीये. चांगलं व्हेरिएशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि चेंडू ज्या पद्धतीनं फिरवतायत मागील 4 बॉलवरती, या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवं या बॉलवरती, उंची जास्त प्राप्त झाला आणि ते डिस्टन्स सुद्धा मिळालं आहे. या आधीच्या 4 बॉलवरती जो प्रयत्न केला होता 5व्या बॉलवरती यश आलंय. आक्रमण केला गेलाय गोलंदाज पंकज वरती. षटकार बॅट्समन तुम्हाला सोडणार नाही हे या ठिकाणी सांगतो. विराज हेलिकॉप्टर खेळ लॉंगांमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल की 2 बघूया. थोडासा फंबल झालाय. फंबल लावतो बॅट्समॅन टू कम बॅक बाय सेकंड आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाचा खेळ धावफलकावरती 11 10ला आत्ता एकही गडी बाद झाला. युवराज आणि विराजची जोडी मैदानावरती. विराज किती खेळतोय 10 वरती. युवराजला आपलं खातं खोलायचं. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर नाव स्कोर 10 पर रन. 10 धाव स्कोरकडे आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये एक गोष्ट जरूर नोटीस केली प्रशांत सर, ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण होत होतं पहिल्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं आणि सेकंड बॉलवरती त्या ठिकाणी तेजसने प्रयत्न चांगले केले होते, तिथे सुद्धा अपयश आलं आणि षटकार आल्यानंतर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर लॉंगॉनमध्ये विनायक यांच्या मदतीतून खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. युवराजला आपण पाहतोय आणि युवराजला ओपन करण्याकरिता आज प्रमोट केले गेले, कारण भरपूर कमी वेळ आपण त्याला ओपन करताना पाहतो. कारण जास्ती प्रमाणामध्ये मिडल ऑर्डरवरती जो तो बॅटिंग करत असतो आणि मिडल ऑर्डरवरती चांगली बॅटिंग करतो. आज ओपन करत असताना सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे त्याला या मॅचमध्ये. थोडं प्रमोशन मिळालं, कारण मधल्या फळीतला फलंदाज जेव्हा आघाडीचा फलंदाज म्हणून संधी मिळते त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. तुम्हाला बढती दिली गेलेली आहे. विराज किणी 10, युवराज एक आश्वासक चेहरा आहे मैदानावरती. सातत्यानं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली. गोलंदाजी मार्कमध्ये तेजस आहे. त्रिशिका 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. ओ सुरेख चेंडू वाईड यॉर्कर. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण बघितलं बुंद्यात टाकले चेंडू आणि वाईड यॉर्कर प्रभावी ठरले होते. ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना तेजस धावफलकावरती 10 आहेत. 10 पहिला चेंडू डॉट. तेजस चव्हाणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सुरुवात डॉट बॉलने झाल्या. युवराजच्या अगेन्स्ट सगळा बॉल डिलिव्हर्ड केला होता. नेक्स्ट बॉल ते ऑफ्टनवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर ॲचिटचा कॉल जरूर त्या ठिकाणी करतायत, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता आय थिंक शोल्डरवरती बॉल त्या ठिकाणी लागला होता. लेग बाईजच्या रूपामध्ये ही रन मिळताना पाहायला मिळाले. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. ऑफ्टनवरती शफल झाल्यानंतर डेफिनेटली स्ट्रोक खेळायला हवा होता, कारण ज्या पद्धतीनं चेंडू बाउन्स झाला होता शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता. वेगामध्ये बदल झाला होता आणि त्यामुळे निश्चितच चेंडू थांबून आला आणि बॅट्समनला एक मोठा फटका मारायचा होता डीप इन द क्रीज जाऊन, परंतु थांबून आल्यामुळे चेंडू त्याच्या शरीरावरती आदळतोय. त्यानंतर हरकसं अपील केलं, पंचांनी ते फेटाळून लावलेलं आहे. धावसंख्या 11, बिनबाद 11. षटक क्रमांक 2. तेजस गोलंदाजी मार्कवरती. युवराज आपलं खातं खोलू शकले. विराज किनी 10 वरती बॅटिंग करत असताना टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळल्या. स्कोरिंगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण केले दोन्ही बॅटरने. एकेरीने धावसंख्या आता विराज पोहोचलाय 11 वरती. नेल्सन आकडा त्रिशिका 11 वैतीपाडा. धावसंख्या 12, 12 बिनबाद 12.
प्रोजेक्टचे स्कोर अनुमानित स्कोर आपण पाहू शकता 48 आहे. त्याच्या पलीकडे जावं लागेल हार्दिक, तरच या मॅचमध्ये मजा येईल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीनं धावा चेस झाल्या होत्या आणि एक कमी टोटल लो टोटल आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवरती जागा बनवून स्लॅश केले गेले थर्डमॅनला. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. उमेश पठारे यांना आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. रनिंग चांगली त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सातत्याने आपण पाहू शकता उमेश यांचा जर विचार केला तर फिटनेसवरती जास्त लक्ष देत असतात आणि त्याचमुळे त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना ते बेनिफिट मिळालं. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 चेंडूंनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 14 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आपण पाहतोय चौथ्या चेंडूवरती जो ड्रामा मैदानामध्ये घडलाय. निश्चित त्यामुळे आता धावसंख्या एक्झॅक्ट किती झाले ते देखील आपण बघूया. आणि बॅट्समन नॉट आउट, त्यामुळे या 2 धावा अतिशय महत्त्वाच्या असतील. धावसंख्या धापलकावरती आहे. बघा काय घडलं होतं. पहिल्यांदा आपण पाहूया मैदानावरती काय घडलं होतं. ॲक्शन रिप्ले पाठी नेटवर्कवरती तुम्ही या ठिकाणी झेपावला, बॅट ट्रॅक केली आणि त्याचा फायदा मिळाला आहे. बॅट्समन विराज कोहली 11 वरती धावसंख्या 15, बिनबाद 15, त्रिशिका 11. गोलंदाजी मार्कवरती तेजस, डावकुरा फलंदाज स्ट्रायकर इनला. उलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्कोअरिंगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. छान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या वाढते. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत त्रिशिका 11 वैतीपाडा संघानं 17 धावा केल्या आहेत. त्यामध्ये विराज कोहलीचा महत्वाचा बाटा. 8 चेंडूमध्ये 13, तर युवराज खेळतोय 3 चेंडूमध्ये 3. शेवटचा बॉल या ओव्हरमधील तेजस यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर दी विकेट लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. युधाव चेंडू ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या 2 षटकांमध्ये प्रशांत सर वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजांचा आणि दोन्ही अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्या अनुभवी गोलंदाजांनी आपला अनुभव तो एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर केला गेला NCC सफारी टीमच्या माध्यमातून. निश्चितच पहिल्या षटकाचा जर विचार केला तर विराजनं खूप चांगली बॅटिंग केली. दर्जेदार 10 धावा काही कमी नाही आहेत. पण दुसऱ्या षटकामध्ये तेजसनं अफलातून कामगिरी केली. 7 धावा दिल्यात. फक्त एकच चांगली गोष्ट त्रिशिका 11 संघासाठी मला मैदानावरती वाटते, कारण 17 धावा झाल्यात पण बिनबाद 17 आहेत. कुठलाही गडी बाद झाली नाही. तुम्हाला गाडीला जर अगदी दूरपर्यंत घेऊन जायचं असेल तर गाडीत पेट्रोल पाहिजे. त्रिशिका 11 संघाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुमच्याकडे विकेट पाहिजे. तर विकेट आहेत, फक्त आता तुम्ही गेअर चेंज कसे करता ते पाहणं गरजेचं असेल. तर NCC सफाळे संघाला एका विकेटची आवश्यकता, त्यांना ब्रेक थ्रू द्यायचं आहे. NCC सफाळे संघ हा एक मोठा संघ आहे. बॅटिंग ऑर्डर जर बघितली तर अगर 6-7 पर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे. अशा वेळेला त्रिशिका 11 संघासाठी हार्दिक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. बॅंक बॅलन्स चांगला असणं गरजेचं आहे. तरच त्या धावा डिपेंड करण्याकरता गोलंदाजांना थोडीशी ऊर्जा मिळेल. आता स्थिती आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. नक्कीच एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे, कारण मागच्या सीझनमध्ये प्रशांत सर लिटरली याच बॉलिंग अटॅकने अर्थातच त्रिशिका 11 वैतीपाडा टीमच्या बॉलिंग अटॅकने ज्या पद्धतीनं थैमान घातला होता, ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवला होता, इथे फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला स्वप्नील त्या ठिकाणी येत आहेत आणि कॅचिटचा कॉल केला होता. विकेट पडताना पाहायला मिळते. पहिला धक्का युवराजच्या रूपामध्ये त्रिशिका 11 वैतीपाडा टीमला. टिपला गेला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक उत्तम प्रकारचा झेल पकडत असताना आपण पाहिलेलं आहे. अमरचं षटक पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय आणि आता आपण चर्चा केली होती, कारण 2 षटकात 17 धावा आल्या होत्या, बिनबाद 17. आता ही भागीदारी फोडण्याकरता अमरला पाचारण करण्यात आलं आणि त्याचा फायदा मिळतोय. NCC संघाला पहिलं यश मिळवून देत असताना अमर पहिला ब्रेक तो देतोय. धावसंख्या 17ला 1. आणि तिसऱ्या षटकामध्ये तिसरा विकल्प या ठिकाणी वापरला गेला गोलंदाजी मार्कवरती अमरला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त करून दिली गेली आपल्या संघाला. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली होती, परंतु कर्णधाराला विकेट हवी होती आणि विकेट मिळवण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती अमर शेलारला आणलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली गेली. बॉल जाईल शॉट एक्स्ट्रा कव्हरला स्वप्नील त्या ठिकाणी आलेत. यादी सुद्धा चांगला जाईल त्यांनी टिपला होता. धावसंख्या फलकावरती 18 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि सफारी प्रीमियर लीगमध्ये प्रशांत सर या गोलंदाजावरती सुद्धा या ठिकाणी भरपूर मोठी
या ठिकाणी अमाऊंट आपल्याला पाहायला मिळते आणि जे आपण पाहतोय पॉईंट्स भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अमरवरती लावले गेलेत ओनर्सच्या माध्यमातून, त्या फ्रँचाईजच्या माध्यमातून. त्रिशिका 11 मैतीपाडाचा विचार केला तर धावसंख्या आहे 18ला 1. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अमर. षटक क्रमांक 3 आहे. 46 धावसंख्येनं या ठिकाणी काय होणार आहे सध्या आपण प्रोजेक्टेड स्कोर पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती अमर. विराजचा फटका तर 4 खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडला झेल. विराज किनीचा संपला खेळ. त्रिशिका 11 मैतीपाडा संघाला बसतोय दुसरा धक्का. मोठा धक्का आहे. फ्लॅट चेंडू आला. एलिव्हेशन नव्हतं. गेला विराटची खेळी संपूर्ण 9 चेंडूमध्ये त्यानं 13 धावा केल्या. तर मैदानावरती नवीन बॅटर दाखल होतोय. षटक क्रमांक 3. धावसंख्या 18ला 2. त्रिशिका 11 मोठा धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेत कर, परंतु समोर संघ देखील तगडा NCC सफाळेची गोलंदाज. विशेष करून सफाळे प्रीमियर लीगचा जर विचार केला तर अमरवरती एक मोठा डाव खेळला गेलाय. मोठे पॉईंट अर्थात जास्त पॉईंट त्याच्या नावावरती आहेत आणि ते का आहेत ते आज अमर या ठिकाणी मैदानावरती दाखवून देतोय. 18ला 2. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. मागचे 3 बॉल विविध टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेले. युवराजच्या विरोधामध्ये शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. हाईटचा चांगला फायदा त्या ठिकाणी घेतला आणि या मागच्या बॉलवरती त्या ठिकाणी यॉर्करचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी ठेवला गेला. पंचांकडे अपील जरूर त्या ठिकाणी झाले. हा सुद्धा बॉल अटॅकिंग मूडमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज अमरने. लेग बाईसच्या रूपामध्ये एक धाव मिळताना पाहायला मिळते. आता दोन्ही जे ओपनर्स आहेत ते क्रीजवरती नाही आहेत, टगआउटमध्ये परतले गेलेत. ओमकार आणि अमर. एका बाजूला थर्ड पोझिशनवरती आलेला ओमकार आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला मिडल ऑर्डरवरती आलेला अमरला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना आपल्या शोल्डरवरती ती रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. धावांचा रतीब घालावं लागेल. 19ला 2 स्थिती आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बंच आमच्या बाजूला बळतात. हात करताय समांतर धावा येतात अमांतर. मिस्टर एस्टरनं धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमरचं हे षटक आहे. आतापर्यंत 4 चेंडू 2 धावा खर्च केल्या. 2 मोहरे टिपण्यामध्ये त्याला यश मिळालं. अप्रतिम मारा केल्या. गोलंदाजी भन्नाट केले. छान कामगिरी करत असताना, लक्षवेधी कामगिरी करत असताना अमर. या षटकाचा पुढचा चेंडू ओंकार ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक हाताने स्वप्नीने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरलाय, परंतु चांगला चेंडू होता. 4 गोलंदाजी. आता पण बघा बॅटचा चेहरा जो कुठे आहे. बॅटचा चेहरा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचा चेहरा लवकर बंद झाला आणि त्यामुळे चेंडू ऑन साईडला जाण्याऐवजी तो एक्स्ट्रा कव्हरला गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. स्वप्नील मागे जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. सोपं नाहीये मित्रांनो, सोपं नाहीये. मागे जायचंय, चेंडूवरती नजर ठेवायचं, झेल पकडायचा आहे. प्रयत्न चांगला होता. कमिटमेंट खूप चांगली होती. 22ला 2. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. ओव्हर द विकेट. या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी इन्साइड आउटचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं. टॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 22-22. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 22ला 2 आहे. त्रिशिका 11 मैतीपाडाचा जर विचार केला तर धावां करतात ते संघर्ष करतात. ओंकार 3 आहे. अमर मैदानावरती आहे. अत्यंत महत्त्वाचा खेळ त्याचा असेल तर अमरची गोलंदाजी आज सफाळी प्रीमियर लीगची जी चर्चा होते अर्थात निश्चितच अमर एक मोठा खेळाडू आहे. 1 षटक 4 धावा 2 गडी बाद केले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा खेळ येणं बाकी. यानंतर होणारा सामना देखील तितकाच महत्त्वाचा असेल. यानंतर मोठी लढत असणार आहे. मॅच क्रमांक 3 रॉकी ग्रुप यजमान संघ असेल तर ठाकूरपाडा संघ आपण देखील तयार आहे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. तेजस गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल आणि त्याचं हे अतिशय महत्त्वाचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात त्याला धावा खर्च केलं तर 6. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी सध्या आपण पाहताय आणि एक मानाची स्पर्धा. शानदार आयोजन रॉकी ग्रुप चषकाचं 2026 मधील पालघर जिल्ह्यामधील एक दिमागदार स्पर्धा. या स्पर्धेमध्ये निश्चितच 11 दिवसाचा खेळ. 22ला 2 स्थिती आहे.
हो गोलंदाजी तर आपण बघितलं तर चांगली करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आउट ऑफ द ऑफ टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वळतोय ऑफ खूपच बाहेर जातोय, त्यामुळे मिस्टर एस्ट्राच्या रूपानं धावसंख्या पोहोचली ती 23-23ला. 2 षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. हार्दिक, या मॅचमध्ये ओंकार आणि अमर ही जर जोडी जमली, त्यांना जर सूर सापडला तर निश्चितच त्रिशिका 11च्या धावा मापक ठरतील असं मला वाटतंय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला त्या पार्टनरशिपची गरज आहे. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड झाली होती, परंतु वेळ भरपूर घेतला होता, टाइम स्पेंड केला होता आणि भरपूर चेंडू त्या ठिकाणी सामोरे केले होते. 23 धावा स्कोर कार्ड होती लागला गेल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरची सुरुवात व्हाईटने झाली. पुढचा बॉल बॅटची कडा, त्या ठिकाणी तुषारचे प्रयत्न, जबरदस्त कॅच. कालच्या दिवसामध्ये सेम कॅच आपण पाहिला होता करण आणि त्याचबरोबर जयेशच्या माध्यमातून, आणि आज त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होताना पाहायला मिळाली. तुषार तुका आणि त्याचबरोबर उमेश पठारी त्यांना या ठिकाणी बॅकअप देत असताना ग्रेट कॅच. उमेश पहिल्यांदा त्याचा हात लागला, त्यानंतर तुषार. आता शिकार करायचे म्हटलं तर तुषार पहिल्यांदा तुषार होता, त्यानंतर उमेश. आता यष्टीरक्षक तुषार आहे, तो पण हुशार आहे, त्याचा हात लागला इथे आणि त्यानंतर ही शिकार केली उमेशने. अप्रतिम झेल टिपला गेला, फलंदाज बाद. महत्वाचं यश मिळतं आहे. संकट त्रिशिका 11ची वाढते, ती कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. 23ला 3 आहे, षटक क्रमांक 4, तेजाची अफलातून कामगिरी. NCC संघ जर बघितला ना, तो दावेदार आहे, तो उमेदवार नाहीये, परंतु त्रिशिका 11ला पण सांगावं लागेल, आम्ही पण काही उमेदवार नाही, आम्ही पण दावेदार आहोत. त्याकरता तुम्हाला प्रतिकार करावा लागेल, त्याकरता तुम्हाला धावा उभारावं लागतील. चांगला बँक बॅलन्स देखील तितकंच महत्वाचा आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 23ला 3 आहे, नाजूक स्थिती आहे त्रिशिका 11 संघाची. 23 धावा स्कोर कार्ड आपण पाहतो आणि सध्या तरी आपण पाहू शकतात पूर्णपणे बॅकफुटला पाठवलं गेलं त्रिशिका 11 वैतीपाडा टीमला. NCC सफारी टीम ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवतो याच मैदानावरती, याच स्पर्धेमध्ये 3 वर्ष आधी ओपन टीमला पराभूत करण्याचा मान मिळवला होता. जयेश पाटील, हरीश मिरकुटे असे दिग्गज खेळाडू त्या टीम होते आणि त्या ओपन टीमला पराभूत केला होता. फ्रेव त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग आजच्या दिवसामध्ये स्वप्नीलची दर्जेदार राहिले. परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला बदलायची आहे, त्याकरता मैदानावरती बॅट्समन ओंकार आणि अजय परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आला पाहिजे. बाबा, देश तसा वेश करता आला पाहिजे. परिस्थितीनुरूप तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. तेजस, आवाज तर चांगला आलाय, परंतु चेंडू भरपूर वरती गेलाय. लॉंगा प्रदर्शित रक्षक सीमा रेषेवरती पकडलाय जाईल. ओंकारचे शिकार तेजसने केले. त्रिशिका 11चा जर विचार केला तर मोठा धक्का. ओंकार बॅक टू द पेबल इन फलंदाज बाद. क्या बात आहे सुभाष. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय, संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गाजतंय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गाजतंय. मैदानावरती तुमचं नाणं खणखणीत वाजलं ना तर तुमचंही या ठिकाणी नाव होणार आहे. धावसंख्या 24-24ला 4 त्रिशिका 11 वैतीपाडा. अजय एकवरती घेतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. जुन्या वाट्यावरती अडचणी आल्याशिवाय नवीन वाट तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. त्यासाठी अडचणी येत आहेत, पण नवीन वाट तुम्हाला शोधावी लागेल. त्रिशिका 11 या संकटातनं बाहेर येण्याकरता मैदानावरती शुभम आणि अजयला दमदार खेळ करावा लागेल. संकटांच्या नद्या पार कराव्या लागणार आहेत. संकटांचे घाट चढावे लागणार आहेत. तेजस चव्हाणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, तर नाही, चांगला बॉल नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. संकटांना या ठिकाणी पाठ दाखवायची नसते, संकटांना तोंड द्यायचं असतं. शुभम आणि अजय ते आता करतात का ते पाहूया. तेजस गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा एक रन्स आलेला आहे. आणि आता जर आपण त्यानंतर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा ऑनफिल्ड अंपायरने केला होता, त्याला चॅलेंज केले तेजसने. DRSचा वापर डायरेक्टर टू TV अंपायर. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. TV अंपायर आपल्याबरोबर आहेत. त्रिशिका 11 वैतीपाडा आणि NCC सफाळ्याचा सामना. यानंतर होणारा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. यजमान संघ असेल रॉकी ग्रुप आणि त्याचबरोबर ठाकूरपाडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 2 लाख रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेकरता, चॅम्पियन बनणाऱ्या टीम करता. जल्लोष, विजयाचा गुलाल कोण उधळणार? 11 तारखेला ग्रँड फिनाले आणि या स्पर्धेचं 2 लाखाचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी. राजेश म्हात्रे, बंटीदादा बस स्टँड, त्याचबरोबर स्वर्गीय मोनिश संजय राऊत स्टँड, कुणाल दादा पाटील स्टँड, सदानंद पाटील दादा स्टँड आपल्याला बघायला मिळतोय. महिला कक्ष स्वतंत्र आहे. खेळाडू कक्ष आपल्याला बघायला मिळतोय.
पाटील नेटवर्कवरती अतिशय सुंदर असं थेट प्रक्षेपण ऑन फील्ड अंपायर अतिंची जरा धावत या लवकर अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. तोपर्यंत सुभाषची आपण या ठिकाणी गाणं ऐकूया. 24 पोपो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी मात करत असताना ही स्पर्धा उभी राहते. अर्थात इट्स वाईट बॉल. तुम्ही जो रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल झालेला आहे. ॲक्शन रिप्ले पाहू शकता. पाटील नेटवरती क्लोज कॉल होता. बॅट्समन शफल झाला होता. ऑफ टर्मच्या बाहेर त्या चेंडू खूपच ऑफ टर्मच्या बाहेर आहे. त्यामुळे पंचांनी नितेश कदम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आपण त्यांना भ्रमण करत असताना पाहू शकता. अनेक व्यावसायिक स्पर्धा ती करत आहेत. षटक क्रमांक 4 मैदान होती. 25ला 4 त्रिशिका 11 वैतीपाडा. गोलंदाजी मार्कवरती तेजस. खेळण्याची जबाबदारी शुभमची. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या तेजसच्या माध्यमातून. मागील 2 स्पेलमध्ये हा सुद्धा बॉल आपण पाहतोय ऑफ्टनच्या बाहेर ठेवला होता. मागील दोन्ही बॉल शुभमच्या विरोधामध्ये ऑफ्टनच्या बाहेर डिलिव्हर्ड केले गेलेत. एक वेगळी रणनीती त्या ठिकाणी बनवली गेली, परंतु मागील दोन्ही बॉलवरती अपयश त्याला लाभलं गेले. आता येणारे आपण पाहू शकतायत जे 3 चेंडू आहेत तिथे या धावा कव्हर अप कराव्या लागणार आहेत. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता. इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं मागच्या 2 चेंडूंसाठी जी मेहनत या ठिकाणी घेतली होती त्या मेहनतीचं फल या बॉलवरती मिळताना पाहायला मिळालं तेजसला. वाईट यॉर्कर टाकण्याचा जो मनसूब आहे तो निश्चितच दोनदा आपण यशस्वी झाला नाही. त्यानंतर चेंडू खेळलाय फाईन लेगच्या दिशेनं की लॉंग लेग बघूया. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडू झाली सीमारेषा पार. धाव मिळते 4. शुभमच्या बॅटमधनं कणकणी चौकार. थँक्यू डीजे. रॉकी ग्रुप अर्थात स्पर्धेचं संयोजन अप्रतिम करण्यात आलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते आहे. शुभम 4 अजय 1. षटक क्रमांक आपण बघितलं चौथ्या षटकामध्ये एकूणची स्थिती आहे. अर्थात 30ला 4 त्रिशिका 11. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. समोरच्या कक्षाकडनं गोलंदाजी केली जाईल. जेव्हा कुणाल दादा पाटील स्टँडकडनं गोलंदाजी होते तेव्हा बाउन्स प्रचंड मिळतोय. निश्चितच गोलंदाजांना उसळी घेणारे चेंडू आपण बघितले. त्यानंतर या एनकडनं काही चेंडू खाली राहत आहेत. शुभम 4 वरती घेतोय अजय 1. आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब आपल्याच गावातील अर्थातच टेंबीखोडे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूयात स्वागत. सातत्याने रॉकी ग्रुपवरती त्यांची सुद्धा मेहनत असते आणि त्यांचं सुद्धा प्रेम राहिलं आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी होताना पाहायला मिळते या सकाळच्या सत्रामध्ये. नवसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 30 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमरला या ठिकाणी कंटिन्यू ठेवले गेले. चिप शॉट इनफिल्डवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वीपर कव्हरला शतक या ठिकाणी येत आहेत. तेजसला आपण पाहतोय या मॅचमध्ये. प्रशांत सर तेजसची जी मेहनत आहे त्याचा जो स्तर आहे तो उच्च दर्जाचा राहिला आहे. कारण फिल्डिंग असो गोलंदाजी असो या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचं 99% डेडिकेशन त्याने दिलं. फक्त आता बॅटिंग करून चालत नाही, गोलंदाजी करून चालत नाही किंवा फक्त फिल्डिंग करून चालत नाही. तुमच्या मागे ऑलराऊंडरचा स्टिकर लागला तर तुमची मागणी प्रचंड असते. योगदान खूप चांगलं यात काही शंका नाही. 31ला 4 षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. अमर शपथ झाला. बॅट्समन ऑन साईडला खेळ काव कॉर्नर आणि लॉंग ऑनमध्ये तो गॅप आहे. तो गॅपमध्ये चेंडू खेळून काढला. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारचं होतंय. 5व्या षटकामध्ये धावसंख्या 32ला 4. शुभम 5 वरती घेतोय. अजय 2 लात मारेन तिथे पाणी काढेन हे सांगावं लागेल अजयला, तरच मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करता येईल. अमरचं जी गोलंदाजी आहे आतापर्यंत अफलातून राहिले. मोठ्या सिच्युएशनचा या ठिकाणी आपण पाहतोय हा खेळाडू आहे आणि या सिच्युएशनला बॅटिंग करू शकतो.
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॉईंटला शतशक त्या ठिकाणी धावताय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. रेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 3 फिल्डर त्या ठिकाणी आले होते आणि जयेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, पाठलाग करत होते आणि अखेरकार या बॉलवरती चौकार आलाय. संघर्षाचा चौकार आहे कारण आपण बघितलं तर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्यानंतर चेंडू पॉईंट आणि कबरचा जो शत्रू तो भेदच सीमारेषा पार गेलाय 4 धावां करता. अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्या कामामध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे तो प्रचंड आत्मविश्वास अपेक्षित आहे आणि तो आता अजयकडे थोडासा जाणवतोय. प्रयत्न चांगला, इंटेन्स चांगले आहेत. या चौकारात त्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल. 36 धावा स्कोर करते लागल्या गेल्यात. अमरच्या विरोधामध्ये हा चौकार होता. यॉर्करचा प्रयत्न होता. काय क्विक रिप्लाय त्या ठिकाणी दिला गेला. गोलंदाज अमरने ती रिवेंज मैदानामध्ये दिली गेल्या. त्याच्या विरोधामध्ये चौकाराला इगोवरती कुठेतरी वार करण्याचा प्रयत्न अमरच्या ठिकाणी केला होता आणि इगो हर्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी अमर त्या ठिकाणी रिप्लाय करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता तंत्र देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा चेंडू खेळताय, ज्या पद्धतीनं शफल होत आहे, त्यांना थोडा लेग स्टंपच्या बाहेर जात आहे, या सगळ्या गोष्टी देखील त्यामुळे काय घडतं त्यावरती चर्चा आपण करू. 37-4 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. ओ हो 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 हो, फलंदाजाला पडली बोल बोल, दांडी झाली गोल. अमरची गोलंदाजी पॉवरफुल. शुभमच्या खेळी संपुष्टात. थँक्यू. रॉकी ग्रुपची चर्चा भारीच आहे आणि सध्या पिक्चर पण लय भारी सुरू आहे मैदानावरती. दुनियादारी आपण बघता. क्रिकेटमध्ये काय घडते, मैदानावरती काय घडते पहा. ऑफ्टमच्या बाहेर तुम्ही आला, शफल झाला आणि त्यानंतर मागचा दरवाजा उघडाच होता. मागचा दरवाजा उघडा होता. 3 स्टंप गोलंदाजाला दिसत होते, ते त्याने टार्गेट केले. अप्रतिम. अमरची गोलंदाजी अप्रतिम आहे, दर्जेदार आहे. तिखट मारा त्याने केला. धावपल करती एकूण धावांचा विचार केला तर धावांचा वेग वाढत नाही. ॲक्शन रिप्ले पहा. बॅट्समन शफल झाला होता, अगदी 6व्या स्टंपवरती आला आणि चेंडू मधल्या आणि डाव्या इष्टीवरचा काठी काढली या ठिकाणी अमरने अतिशय सुरेख मारा केलाय. अमरच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं, 2 षटकं 11 धावा 3 बळी त्यानं प्राप्त केले. 5 षटकं 37ला 5 त्रिशिका 11 वैतीपाडा संघ नयन मैदानावरती दाखल झाला अजयला साथ देण्याकरता. सुनीत चव्हाणला आपण पाहतोय स्लॉक ओव्हरमध्ये एक मोठी जबाब दिली या खेळाडूच्या खांद्यावरती या ठिकाणी दिली गेल्या कर्णधाराने. एक मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी सातत्याने आपण पाहिले. अनेक वर्षी चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे आर्थिक सहाय्यक आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय महेंद्रजी काटू पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जलसर गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि काल त्यांचं आगमन झालं होतं. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं आहे आणि त्याचबरोबर जलसर गावातील एक सुंदर उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रकाशजी बोईर साहेब. काल त्यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालं होतं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं आहे आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतोय आदरणीय सुरेशजी अंबू पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावातील जे डॉक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत डॉक्टर चंदनजी महेंद्र घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत जे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आर्थिक सहाय्य खूप महत्त्वाचं असतं प्रशासन सरकारनं. जे आपण पाहू शकता स्पर्धा खऱ्या अर्थानं त्याचमुळे यशस्वी होत असतात. सुदीत गोलंदाजी मार्कवरती 37ला 6 स्थिती आहे. शेवटचं षटक 5 चेंडू दक्कन शिल्लक आहे. नयन आणि स्वप्नील मैदानावरती त्रिशिका 11 मैतीपाडा संघासाठी. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू फटका तर 4 खेळ आहे. पॉईंटच्या दिशेनं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या आता वाढते. षटक क्रमांक मैदानावरती 6वं सुरू असताना त्रिशिका 11 धावार करता संघर्ष. स्वप्नील आणि नयन ही जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती सुनीत पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू आपण बघितलं तर डॉट आहे. त्यानंतर एकेरी धाव घेतले गेले. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतो पण मोठे फटके हार्दिक मोठे फटक्याची बंड अत्यंत आवश्यक आहे. हा फटका चांगला शानदार टायमिंग सुंदर टायमिंग आहे. चेंडू जाईल बोलरच्या डोक्यावरून. घ्यावी एकाती ताण काळजात रुताबी कट्यार. घ्यावी एकाती ताण काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा अतिशय दर्जेदार षटकार.
आपल्या टीमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न स्वप्नील करतोय. अत्यंत महत्त्वाच्या धाबा असतील चौकार आणि षटकार. ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू पंचा या ठिकाणी दोन्ही हात फैलावतात आणि सांगतात की ज्या चेंडू सोयर आहे. धावपलकावरती धाबा 48 आता 49 धाबा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि यापूर्वी आपण बघितलं 2 चांगले फटके सरळ बॅटने खेळलं होतं बरोबर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये षटकार. त्यानंतर फायलिंगच्या दिशेने एक चौकार ठोठावलाय बॅट्समननं स्वप्नीलनं. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. बॅट्समनने चॅलेंज केले. बदितेश थैंक यू सो मच. एक बार फिर चलते हैं टीबी थर्ड अंपायर की तरफ. थर्ड अंपायर टीबी अंपायर हमारे साथ जुड़ेंगे. धाव संख्या 49ला 6. षटक क्रमांक 6 मैदानावरती शेवटचा चेंडू आहे. इट्स अ पे डिलिव्हरी. तर इथे हा पहिला डाव या ठिकाणी समाप्त होईल. एकूण 6 षटकांच्या समाप्तीनंतर त्रिशिका 11 संघानं उभारले आहेत 49 धावा. NCC सफाळे संघासमोर आव्हान असेल 50 धाबांचं. या मापक आहेत का ते देखील येणारी वेळेस ठरवेल. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. थँक्यू डीजे. चला ठाकूरपाड संघाचं कर्णधार आपण टॉस या. रॉकी ग्रुप संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाकूरपाडा संघाचा कर्णधार प्लीज लवकरात लवकर टॉस या. विनीची पाटील सरांच्या हिशोबाचे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सकाळच्या सत्रामधील आपण पाहतोय तिसरा सामना आपण पाहणार आहोत. चला ठाकूरपाडा संघाचा कर्णधार प्लीज लवकरात लवकर आपण टॉस या. रॉकी ग्रुप संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.
आयोजक मध्ये असणार आहेत थोड्याच वेळात या सामन्यानंतर. इंटरेस्टिंग बॅटल तिथे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर टॉस साठी या. टॉस आपण आदरणीय दिनेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. त्यांच्या मदतीतून आपल्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी आर्थिक सहाय्य सुद्धा या ठिकाणी लाभलं गेलंय. त्याचबरोबर एक शुभ आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय राजेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बंटी दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. NCC सफारी टीमचे आधारस्तंभ आणि प्रत्येक आपण पाहू शकतायत प्रत्येकाच्या हाकेला धावणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं उद्घाटन सोहळा ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडला गेला. अर्थातच बंटी दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकतायत सर्पमित्र ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतोय अर्थातच पिंटर दादा प्रशांतजी मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. O2 कॉम्बॉक्स. आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व राजेजी म्हात्रे अर्थातच बंटीदादा यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतं. पहिल्या दिवसामध्ये थाटामाटात आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. शमीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सुद्धा त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जबरदस्त यावेळेला फटका पाहायला मिळतोय आणि कडक शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय उमेश पठारी. 7 नंबरची जर्सी रोनाल्डोला खऱ्या अर्थानं तो आयडियल मानतोय की काय, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत खूप मेहनत संघर्ष रोनाल्डोचं सातत्याने गोलामागे घाम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. दिमागदार भव्य स्वागत केलंय बंटीदादा यांचं. लगातार हा दुसरा चौकार उमेश मॉन्टीच्या बॅटमधून येईल. खणकर चौकार. गुड शॉट. बंटीदादा यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमेशजी मानकर सर्पमित्र अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सहकारी. क्लास फटका होता. उमेशची हीच ताकद आहे ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. जसे बंटीदादा आले तसे उमेशच्या बॅटिंग मध्ये ऊर्जा निर्माण झाले. ऊर्जा संचारलंय. 6 धावा. व्हॉट अ शॉट. क्लास. चांगला फटका. प्रमुख सर 2 मिनिटं थांबवतोय. तर आपण टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला ठाकूरपाडा आणि दुसऱ्या बाजूला रॉकी ग्रुप या 2 टीम मध्ये बॅटल आपण पाहतोय. एका बाजूला रॉकी ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला आरजी. हा कॉइन आपण पाहतोय. अंकित कॉल करतील. आरजी असा कॉल या ठिकाणी केला गेला आणि यस आरजी आला. जास्त काही विचारणार नाही कारण सामना मैदानामध्ये सुरू आहे. काय डिसिजन असणार आहे. फील्डिंग. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे ठाकूरपाडा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. जाऊन आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर भूषण आणि त्यांच्या समोर व्हॉइस ऑफ बहाडोली अर्थातच मनोजी पाटील सर. ओ टू यू. सुपर बॅटिंग. उमेश थांबणार नाहीये. काही जबरदस्त फटकेबाजी केली गेली आतापर्यंत. अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना यंदाचा फॉर्म पाहता उमेश पठारीच्या बॅटमधून धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. बॅकलिपचा चांगला वापर केला. अगदी फुटवर्क चांगलं होतं. टायमिंग चांगलं पाहायला मिळालं आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लेकचा फटका. 1 रन तर मिळेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये विराज किनीच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर खूप धावा आलेत. त्रिशिका 11 वैतीपाडा. किरणजी कारभारी प्रेझेंट पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर एका साईडला NCC सफाळे. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं बंटीदादा यांनी यष्टीरक्षकाची भूमिका केली. ॲज अ बॅटर म्हणून रोल अदा केला. या संघाची बांधणी केली
आणि आज त्यांना चीअरअप करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये उपस्थित झालेत. विनयजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना रॉकी ग्रुप टेंबेखोडावे टीम इन ॲक्शन अगदी थोड्याच वेळात. अग्रीदादा 007 निखिल गावड, क्रिकेटवरचं नितांत प्रेम सूरज भोईर असेल, त्यानंतर आपण पाहतायत राहुल पाटील यांना आपण पाहतायत, प्रवीण भोईर पॉप यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आकाश पाटील असेल, रियांश पाटील असेल, ज्याच्या जर्सीवर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मातेचं नाव, आईचं नाव पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, 22 रन. मनोज पाटील काय म्हणतील, ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे आणि तेच केलं आतापर्यंत. उमेश आणि विनायक एका साईडला आपण पाहतायत. विनायकचा विचार केला तर 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये ज्याने स्थापित केले गेले. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक आक्रमकतेचा सितारा. लेफ्ट हँड आणि राईट हँड जोडी कशी असावी हे मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत या बॅटरने दाखवून दिले गेले. नक्कीच उमेश ज्यासाठी ओळखला जातो ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय. एक आक्रमक फलंदाज म्हणून NCC सफाळे संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी उमेशच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळते. दोन्ही पंच मात्र एकमेकांची चर्चा करतील, कारण अपील होतं यष्टीरक्षकाचं गोलंदाजाचं सुद्धा, आणि एज लागले की नाही हे मात्र चर्चा करताना आपल्याला बघायला मिळतात. 50 धावांचं टार्गेट आहे आणि 51 धावांचं, आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय सुरुवात खूप छान झालेली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक तब्बल 21 धावा पळून पूर्ण केलेलं आहे, ज्यामध्ये योगदान आपण बघितलं तर 1 चेंडूमध्ये 1 विनायकने पहिल्या चेंडूवर सिंगल काढून उमेशला स्ट्राईकला आणलं आणि 5 मध्ये तब्बल 21 धावा उमेशच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळाल्या. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली इथे. येस, या ठिकाणी परफेक्ट कॅच कॅरी केलाय का हे आपण पाहू शकणार आहोत. मेहुल पाटील त्या ठिकाणी दर्शवतील. डिसिजन पेंडिंग. 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. 10 ते 12 वर्षांच्या पलीकडे मनोजी पाटील आपण पाहिलं तर तंत्रज्ञान नव्हतं. यूट्यूब लाईव्हचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर tenniscricket.in जे जनक आपल्याला पाहायला मिळतं संतोष नाणेकर यांनी मात्र एक छोटासा प्रवास आणि तिथून खडतर प्रवासापासून घराघरामध्ये खेळाडू पोचवले आणि वेगवेगळ्या वाहिनी स्थापित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे तेव्हापासून तिसरा डोळा हा मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये उघडला गेला असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. नक्कीच. आणि आज आपण बघितलं तर पालघर तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये पाटील नेटवर्क हे नाव सुद्धा खूप अग्रस्थानी आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने आपण बघतोय क्लिअरिटी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय. यूट्यूबशी जोडलेले सर्व प्रेक्षक त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करतोय की जे श्रोते जोडले गेले सकाळच्या सत्रापासून या लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय रॉकी ग्रुपच्या माध्यमातून. सुरेख आणि अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. व्हॉइस ऑफ सुप्रीमो रतन बुवा, मोठमोठ्या स्पर्धा करणारे समालोचक आज आपण बघतोय. पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर, तसेच डिसिजन पेंडिंग आहे. 22 धावा झालेल्या आहेत. परफेक्ट यावेळेला कॅरी केलाय का हा बॉल त्याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 1 बाउन्स. बावीस धावा पंच जातील ऑन फील्ड आणि जे काही आहेत ते निर्णय ऑफिशियली दिले जातील. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत. इथून जर आपण पाहिलं तर यावेळेला उमेश यांना सुद्धा ठाऊक आहे की डिरेक्ट बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत कॉट बँकच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. उमेश चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं लयबद्ध झाला होता आणि तिथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. उमेशने चांगली स्टार्ट दिली होती. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. वेल प्लेड. सुपर बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षांमधून
मॅग्निफिसंट बॅटिंग. स्टार्ट कशी असावी तर उमेश पठारीसारखी चांगली बॅटिंग करणारी स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाली. वेगवेगळे स्ट्रँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय सूर्यकांतजी सोमार्या गावड साहेब यांच्याकडून मंडळाला 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकरणापासून लक्ष धन्यवाद. 22ला एक दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 51 धावांचं लक्ष समोर असताना जी स्टार्ट झाली मनोजी पाटील ती अफलातून पाहायला मिळते. नेत्रदीपक स्टार्ट. नक्कीच सुरुवात खूप छान झाली आणि येणाऱ्या फलंदाजांवरचं जे प्रेशर होतं ते प्रेशर थोडंसं कमी झालेलं आहे. इथे तुषार गरत यॉर्कर लेनचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला ढकललं, इथे एक धाव पूर्ण केली गेली. सिंगल डबलला प्राधान्य देताना हे दोन बॅटर आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच येणाऱ्या 12 तारखेपासून हे दोघेही इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. साखऱ्याचं मैदान असेल आणि खूप मोठी स्पर्धा आहे. इथे आपण बघतोय रॉकी ग्रुपच्या माध्यमातून जे मैदान तयार केलं गेलंय खरोखरच कौतुक करावं लागेल. आणि प्रत्येक खेळाडूला मात्र ऊर्जा निर्माण होते या पद्धतीची मैदानं असली की खेळण्यासाठी. गोलंदाज तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते. विनायक पाटील क्लास आहे या खेळाडूकडे आणि जास्तीत जास्त आपण बघतोय स्क्वेअर कट स्क्वेअर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने फटके खेळतोय. मागे प्रमोद सरांनी उल्लेख केला होता की 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. परंतु इथून पुन्हा एकदा मात्र गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर पहिल्या षटकामध्ये ज्या 21 धावा गेल्यात ते जर कमबॅक केलं इथे तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग बघायला मिळेल. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने युवराज वैतीकडे ती ताकद आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे. सुनील वैती त्यांच्या पिताश्रींकडून खूप काही त्यांनी शिकलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की माझेच वडील माझे आदर्श आहेत. कारण सुनील वैती यांनी भरपूर वर्षांचा कालखंड 20 ते 24 वर्ष क्रिकेटला दिली. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक फलंदाजांच्या दांड्या गोल केल्या. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, बाउन्स त्या ठिकाणी मिळतोय. वाडिश लॉंगॉनकडे चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. आउटफील्ड एवढी स्ट्रॉंग आहे ना मनोजी पाटील की इथे फक्त जर फिल्डरने चुकी केली तर बाउंड्री लाईनचा वेध घेणारा बॉल आपल्याला निघून जाताना पाहायला मिळतो. किती कष्ट घेतलेत आणि ही फक्त स्पर्धा केवळ नाही आहे तर क्रिकेटच्या प्रेमावरचं जिवंत उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळतं. ते आहे रॉकी ग्रुप चषक. म्हणूनच तर या स्पर्धेला विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हटलं जाते. काही जबरदस्त अप्रतिम अशी स्पर्धा. इथे आपण बघितलं तर यॉर्कर लेनचा चेंडू होता. खरोखरच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज करतोय गोलंदाज. आपण बघतोय युवराजला. चांगले हाईट आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल आणि एक सेन्सिबल प्लेयर. कारण जेव्हा तुम्ही कमी वेळेतच तुमची मॅच्युरिटी तयार होते ना त्यावेळेला तुम्ही एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख निर्माण होते. तुम्ही खेळाडूंना कशी रिस्पेक्ट करतायत यावर सुद्धा तुमची मॅच्युरिटीवर डेव्हलपमेंट होत असते आणि ती मॅच्युरिटी असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय युवराज वैती. 24ला 1 चांगला फटका होता. 5 यावेळेला खेळलं गेलं आहे. आता दबाव वाढला आहे. तुषार गरत नो डाऊट अबाउट इट एक ग्राउंड स्ट्रोकचा बेताज आहे परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 2 रन्स देत 24वर धावसंख्या थांबवली गेली. म्हणजे इथून सामना बॅलन्सिंग आहे. युवराज वैती सांगतोय की सहजासहजी आम्ही हार मानणारी नाही आहे. नेव्हर गिव्ह अप हे मात्र आमच्या रक्तातच आहे. कधी मी हार मानणार नाही हे जेव्हा डिक्शनरीमध्ये तुम्ही फिट करता त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा मिळते. 2 षटकांचा खेळ 24 धावा. आमच्या आवाजाची काळजी घेणारे सुभाषजी कदम उपसरपंच आहेत आणि या स्पर्धेला सुद्धा त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. या आपण जाऊया PKDJकडे.
विनायक पाटीलचं एक आपण ऑब्झर्व केलं असेल, तो षटकारापेक्षा चौकाराला जास्तीत जास्त महत्त्व देतो. त्याच्याकडे गॅप शोधण्याची जी कला आहे, शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतं. असं नाही आहे की तो वेडेवाकडे स्ट्रोक खेळून धावा जमवतो. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट हे पाहायला मिळत आहेत. परंतु वेडावाकडा स्ट्रोक खेळला, यावेळेला स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती. ऑफ स्टंप मात्र उद्ध्वस्त केला गेला. फलंदाज बाद 28ला 2, 51 धावांचा पाठलाग करताना फलंदाज विनायक बॅक टू द डगआउट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत, अगदी अगोदरच स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. पायांमधला जो मोठा गॅप होता, बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही आणि सरळ बॉलने मात्र स्टंपची गळाभेट घेतली असंच म्हणायला हरकत नाही आहे. तेजस चव्हाण एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. डावखुऱ्या आताच्या फलंदाजांची खूप काही भरणं यावेळेला जर आपण पाहिलं तर भरणं आहे या संघामध्ये. कारण लेफ्ट हँड राईट हँड हे कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना, तेव्हा एखाद्या गोलंदाजाची लाईन अँड लेंथ ही मात्र थोडीशी कुठेतरी भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी ती जोडी बनवण्यात येते. तेजस चव्हाण एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा, एक सर्वोत्तम, एक महान विजेता होण्यासाठी म्हणतात ना की आपण सर्वोत्तम आहोत, हा विश्वास असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ते मात्र आत्ता यावेळेला दाखवले राजदीपने. जरी फलंदाज विनायक चांगला बॅटर असला, चौकार आला, तरीसुद्धा मी हार मानणार नाही आहे. मला ह्या गोष्टी प्रॉपरली करायच्या आहेत. ही संधी आहे. किरणजी कारभारी यांनी स्पॉन्सरशिप केलेले टी शर्ट्स अतिशय चांगल्या पद्धतीने, एक मोठ्या मनाचे धनी म्हणून किरणजी कारभारी यांच्याकडे पाहिलं जातं. मग ते आपण पाहिलं तर मंगलमूर्ती विराथन या टीमला सुद्धा ते स्पॉन्सरशिप करत असतात. त्रिशिका 11 वैतीपाडे या टीमला, वाढीव टीमला सुद्धा आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. ऑन साईडला मिड ऑनमध्ये चेंडू निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29. मनोजी पाटील पहिल्या षटकात तब्बल 22 धावा आल्यानंतर असं वाटलं की प्रेक्षकांना सुद्धा वाटलं असेल की तिसऱ्या षटकांपर्यंत सामना फिनिश होईल. परंतु हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. नक्कीच कौतुक करावं लागेल खास करून गोलंदाजांचं. आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय बेजबाबदार फटके खेळताना फलंदाज बाद झालेत विनायक पाटील. कारण विनायककडे तुम्ही म्हटलं होतं की क्षमता आहे, ग्राउंड शॉट चांगले खेळतोय, गॅप शोधण्यामध्ये यश मिळतंय, तर या फलंदाजाला वेडेवाकडे फटके खेळण्याची गरज नव्हती. इथे सुद्धा आपण बघतोय तुषार गरजची चुकी झाली, तुका बाद झालाय. जर एकामागून एक फलंदाज बाद होत गेले तर नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, यात काही शंका नाही. घेतोय आपण छोटासा ब्रेक आणि येतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये. एकोणतीसला 3, 29 लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. चांगली गोलंदाजी राजदीपचं मी कौतुक करीन, ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. पहिलं षटक वगळता काय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला गेलाय. फलंदाजांमध्ये जशी पार्टनरशिप व्हायला हवी तशीच गोलंदाजांमध्ये पार्टनरशिप झाली तर विजय हा निश्चितच असतो आणि तेच आत्तापर्यंत केलंय. जरी छोटं टार्गेट असलं 51 धावांचं, तरीसुद्धा इथे मात्र आत्तापर्यंत धैर्याने लढलेले आहेत. जिद्दीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच तुमचं सर्वोत्तम क्रिकेट असतं. जर तुम्ही मनाने खचलात तर कधीही मात्र तुम्ही पुन्हा उभारू शकत नाहीत. त्यामुळे मनाने खचून जाऊ नका. या वेळेला मात्र खराब बॉल. आत्तापर्यंतच्या 7व्या दिवसातला हा मात्र आपण पाहिला तर खूप स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल पंच घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत आणि 1+1 अशा 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 31 रन्स, 31 धावा, 20 रनची आवश्यकता आहे. आता इथून कदाचित मनोजी पाटील मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच, कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय 2 गडी बाद झाले आहेत, थोडंसं प्रेशर फलंदाजांवर सुद्धा आहे. इथून अजून जे फलंदाज आपण बघतोय तेजस आणि मनील आहे, तर ह्या दोघांना यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या वरून,
काही ह्या दोघांना सेट होण्याच्या अगोदर जर बात केलं तर नक्कीच इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल तुम्हाला, परंतु यावेळेला षटकार येतोय, सामना अजून थोडासा सोपा करून ठेवलाय. रिप्लेमध्ये आपण बघतोय चेंडू शॉर्ट लेनचा होता आणि शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूला पुलचा फटका पॉवरफुल बघायला मिळतोय. इथे चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या आपण बघितली तर 38. जिथे नो बॉल आला तिथेच मात्र थोडंसं सामन्याला कलाटणी मिळाली. रिदममध्ये गोलंदाजी करत होता. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 14 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 18. मनील दवणे अर्थातच पंटी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. एक उंच सकल बांध्याचा 12 नंबरची जर्सी परिधान करणारा, परंतु तेजस चव्हाण एक सातत्याचं दुसरं नाव म्हणून म्हणता येईल ते तेजस चव्हाण. कन्सिस्टन्सी या खेळाडूकडे आहे. पाच झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि भूतकाळ जर तुम्ही सतत डोक्यामध्ये ठेवलात तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे. म्हणून परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं की तुम्ही परफॉर्मन्स करत राहतील परंतु तो क्लास तुम्हाला सातत्याने दाखवावा लागतो. ते तेजसने आतापर्यंत केलंय. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ. अखेरीस NCC सफाळे टीम त्याच्या अगेन्स्ट त्रिशिका 11 वैतीपाडा. चला स्पीडअप करा जरा गेम. सदोतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी अजून सुद्धा 14 रनची आवश्यकता आहे. आपण पाहत आहेत रॉकी ग्रुप चषक 2026चं हे शानदार आयोजन. 2025ला गुड बाय केलं. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होत असताना आपण पाहत आहेत हॅपी न्यू इयरला. आणि तिथून मात्र 1 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ऑफ साईडला चांगला फटका तर आहे. ते बॅकआउट पॉईंटला चेंडू निघून जाईल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मेल. संघाची धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. रॉकी ग्रुप चषक 2026 ही स्पर्धा आपण बघतोय. जे श्रोते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि जे श्रोते या मैदानावर आहेत सकाळच्या 17 पासून आपण बघतो स्टँड सुद्धा भरलेले आहेत. प्रेक्षकांची लक्षणीय संख्या या स्पर्धेला मात्र वळताना आपल्याला बघायला मिळतात. नाव आहे या स्पर्धेचं. खूप मोठ्या संख्येने खेळाडू सुद्धा या स्पर्धेची वाट बघत असतात. यावेळेला चांगला चेंडू होता. हलक्या हाताने खेळलंय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 16 चेंडूमध्ये 12ची गरज. 16 बॉल आणि 12 रन. युवराज वैद्यने प्रभावित जरूर केलं गेलंय. जरी स्कोर कमी असला तरी सुद्धा मात्र माझी गुणवत्ता मी सिद्ध करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करेन. अगोदरच त्याने मात्र मॉरल डाऊन झाले नाहीत त्याचे. त्याने खांदे झुकवले नाहीत की नाही त्यावेळेला काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. त्यामुळे आपण मनाने न खचताना आपण मनाला उभारी द्या. हो मी हे करू शकतो. वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना नितेश कदम सरांकडून 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40. या धावसंख्येवर 16 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. संयम. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचा संयम सुद्धा हा फार महत्त्वाचा असतो. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक म्हणून ओळखला जातो. संयम बाळगला पाहिजे. अमोल मुजुमदार सरांना आपण पाहिलं. मात्र भारताचं स्वप्न पाहिलं परंतु महिला विश्वचषक जिंकून देण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सफल ठरले. संयम बाळगला होता एवढ्या वर्षांचा. इथून जर आपण पाहिलं तर लेफ्ट केलं होतं या बॉलला. चांगली गोलंदाजी. हाय आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त वेग नाही आहे मनोजी पाटील तर या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये जर तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला व्हेरिएशन करावंच लागणार आहे आणि तेच केलं आतापर्यंत युवराजने. नक्कीच व्हेरिएशन केलं. खांद्याचा वापर केला. मनगटाचा वापर केला. चेंडूला थोडीशी उचली दिली इथे. यावेळेला पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. इथे लेन चुकलेले आहे आणि या चेंडूला पाठवले 6 धावांकरिता. कारण या आधीचा चेंडू आपण बघितलं तर गुड लेंथवर टाकला होता. अतिरिक्त उसळीने फलंदाज पूर्णपणे बीट झाला होता परंतु इथे फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला मात्र पाठवले सीमारेषेच्या बाहेर. अवघ्या 5 धावांची गरज आहे विजयासाठी. फुलटॉस बॉल होता. स्टंप्स उडवण्याच्या प्रयत्नात किंवा यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात यावेळेला फुलटॉस बॉल आला आणि सरळ चेंडूला पनिशमेंट दिली गेली 6 धावांकरता. चांगला फटका आपण पाहू शकतात. आता सामन्याचं समीकरण सोपं झालंय. अप्रतिम चांगला बॉल आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 46 वर जाऊन पोहोचले गेले. 46 धावा. विजयासाठी 13 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे.
51 धावांचा पाठलाग करताना संयमाने आतापर्यंत तेजस चव्हाण, मनील दवणे अर्थातच आपण पाहत आहेत बंटी खेळत असताना 2.31चा रिक्वायर्ड रन रेट. पुन्हा एकदा युवराज वैती, चांगला बॉल. ह्या बॉलला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने युवराज वैतीला पाहिल्यानंतर मला ओंकार तारमाळे या गोलंदाजाची आठवण आली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने अंडर-24 क्रिकेट खेळत असताना डी स्पोर्ट्स मैदानात अतिशय मात्र जेव्हा सामना टाय झाला तेव्हा त्याने रनिंगमध्ये मॅच विन करून दिली गेली होती. आणि शहापूरचा हा शेरेगावचा आता विजयासाठी तेजस 12 बॉल 5. शहापूरचा आपण पाहत आहेत शेरेगावचा जो खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता लेदर बॉल क्रिकेटमध्ये वळला. लेदर बॉल क्रिकेट खेळता खेळता मात्र IPL मध्ये त्याला तिकीट मिळालं आणि आज ग्रामीण भागातून एक चांगला खेळाडू त्या लेवलला जातोय. म्हणजे आज टेनिस बॉल क्रिकेट किती पुढे चाललेला आहे. नक्कीच, कारण ISPL सारखी स्पर्धा आहे आणि त्यामध्ये सुद्धा करिअर आपल्याला आपल्या जवळच्या खेळाडूंचं सुद्धा बघायला मिळतंय. आज आपण बघतोय अर्नाळ्याचा प्रशांत गरत, मागील 2 सीझनपासून चर्चेमध्ये नाव आहे या खेळाडूचं. मोठमोठे खेळाडू आज आपण बघतोय पालघरमधून सुद्धा इंटरनॅशनल लेवलचा खेळाडू आहे शार्दूल ठाकूर. त्यानंतर आपण बघितलं तर हार्दिक तामोरेला आपण बघितलं, साईराज पाटीलला आपण बघतोय. तर या पालघरने सुद्धा चांगले खेळाडू आज आपण बघतोय रणजी क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतात. सफाळे विभागातून आपण बघितलं तर खूप मोठमोठे खेळाडू आहेत. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विनायक भोईरसारखा खेळाडू रणजीपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अर्नाळाचा पाहायला मिळतो. मुंबई प्रीमियर लीग सुद्धा त्याने हाताळली गेली होती. हार्दिक राऊतसारखा मात्र खेळाडू आपण पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. आउटसाइड द लेग स्टंप, 1 रन मिळेल. आता 12 बॉल आणि 4 रन विजयासाठी. हळूहळू विजयाचं समीकरण सोपं झालं आहे आणि विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना समोरच आपण पाहिलं तर पर्वतरांगा, अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण, नवसाला पावणारी हाकेला धावणारी गायत्री देवी मातेचं मंदिर. ऑन साईडला खूप छान पद्धतीने चेंडूला फक्त एक्झिक्यूट केलं गेलं. 1 रन मिळेल. डीप मिड विकेटला फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड होत आहेत. पहा, कधी कधी तुम्हाला याचा फायदा मिळतो जेव्हा कमी टोटल असते, तुमच्याकडे बॉल जास्त आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे हायगे न करताना तिथे गेम फिनिश न करताना तुम्हाला तिथे रीड करायला वेळ मिळतो. म्हणजेच तुम्ही पटके कोणत्या पद्धतीने बॉल आल्यानंतर एक्झिक्यूट करायचं आहे, कोणत्या क्षेत्रात बॉल जास्तीत जास्त ट्रॅव्हल होतो, अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये काही फलंदाज जाणून बुजून सिंगल डबलला महत्त्व देतात, मोठे फटके मारत नाहीत कारण ते सेट होतात. ती प्रॅक्टिस त्यांना मिळते. आणि हेच वाक्य मी म्हटलं होतं जय बजरंग गोरसाई बी या संघाच्या अगेन्स्ट. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर बंटीने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. पण या बॉलवर सुद्धा चौकार येऊ शकला असता परंतु ते सेट होत आहेत की कोणत्या बॉलला कसं रीड करायचं आहे आणि सिंगलला फक्त प्राधान्य देत हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना 10 बॉल 2. कारण हे चांगल्या फलंदाजांची लक्षणं आहेत. जेव्हा फलंदाज चांगले असतात तेव्हा ते मात्र सिंगल डबलला प्राधान्य देतात. इथे आपण बघितलं बघा, पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि चेंडूला लगेच सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. इथे स्टायलिश फिनिश झालंय. इथे आपण बघितलं तर NCC सफाळे हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभिनंदन करूया आपण NCC सफाळे संघाचं. तर दातिवरी संघ आपण माफ करा वैतीपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात त्याबद्दल आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. खडेकडे स्ट्रोक खेळला गेला. सौरव गांगुली दादाची आठवण आली. युवराज सिंग कॉपी बुक स्टाईलमध्ये आपण पाहिलात. भल्या लेट जे लेफ्ट हँड बॅटर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट करतात. आणि या स्ट्रोकला तर मला दिनू कांबळीची आठवण आली. हे मॅच समरी 50 धावा 55 धावा फलकावर लगावल्या. विजयाची अतिशय चव चाखायला मिळाली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर विराज किनीने 13 धावा, स्वप्नील 11, अजय 7, शुभम 5, अमर याने मात्र आपण पाहिलं तर 11ला 3, तेजस चव्हाण 14वर 2 विकेट, सुनील चव्हाण 12ला 1, पंकज पाटील 10. चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. आणि बॅटिंग करताना उमेश पठारीने 6 बॉल 21, तेजस चव्हाण 5 बॉलमध्ये 15, मनील दवणे 7 बॉलमध्ये 9, विनायक पाटील 6 बॉलमध्ये 6. आणि अशा प्रकारे युवराज व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने चांगला, राजदीप एक चांगला गोलंदाज आणि नयन विराज आज थोडेसे महाग ठरले गेले. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल तेजस चव्हाण.